इंसान है जिसने हमारी ट्रिप कैंसिल की है? कौन वो इंसान है जो राइड पे आने के लिए डरा हुआ है? कौन वो बुज़दिल इंसान है जिसने हमारा मनोबल कॉन्फिडेंस तोड़ने की कोशिश की है, लेकिन फिर भी हम डटे हुए हैं, हम जाके ही रहेंगे? हा जो मीम आहे पाकिस्तानी त्या एमपीचा सारखा सारखा फीडवरती येतोय, ज्या ज्या वेळेला इंस्टाग्राम ओपन करतोय त्या त्या वेळेला फीडवरती येतोय, कौन वो बुज़दिल इंसान है जो रात में हमले करते? तुम्ही जागा ना, तुम्ही जागा, वाचवा तुमच्या देशाला. सो हा असा सरळ साधा मीम आहे, मस्तपैकी एकदम कॉमेडी आहे. तर पाकिस्तानचे एमपी बऱ्याचदा कॉमेडी करत असतात, तोच मीम माझ्या फीडमध्ये येतोय, ते माझ्या डोक्यामध्ये आहे. आणि आमचा जो रिअल मध्ये असा जो मीम जो केलेला आहे त्याच्याबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन होणारच आहे. सो पहिल्यांदा आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार, मी गणेश सकपाळ, तुमचं आजच्या व्लॉग मध्ये स्वागत आहे. आज आम्ही चाललोय कर्नाळा बर्ड सँक्च्युरी इथे थोडंसं एक्सप्लोर करायला. जंगल आणि कर्नाळा फोर्ट जमल्यास किती एनर्जी राहते त्याच्यावर पण बघू, कारण आता मे महिना चालू आहे आणि मे महिन्याची गरमी पण आहे, पण सकाळ संध्याकाळी थोडंसं ढगाळ वातावरण असतं, त्यामुळे थोडीशी शांतता असते. जर ढगाळ वातावरण असेल आणि जर थोडीशी आम्हाला जरा सावली मिळाली तर आम्ही वरती ट्रेक करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो आता डिरेक्टली पहिल्यांदा मी पळसपे फाट्याला जाईन, तिथे भेटूयात. तिथे येणार काही ऑफिसचे एक दोन कलीग आहेत, एक येणार होती, तिच्याबद्दल आपण पुढे वो बुज़दिल इंसान के बारे में बाद में हम बात करेंगे. अभी करते अपने वीडियो को शुरुआत. चला. अशा प्रकारे आम्ही आता कर्नाळा बर्ड सँक्च्युरी इथे पोहोचलेलो आहोत आणि माझ्यासोबत आहे रंजन, हॅलो, आणि ही गौरी. सो आणि बरेच जण नटलेले काल, पण त्याचा मेकअप खराब झाला म्हणून ते आले नाहीत. सो त्याच्यामध्ये एक हरित आहे आणि दिव्यांक आहे. हरिताचा रात्री मेकअप खराब झाला, दिव्यांकचा सकाळी अजून मेकअप त्याने लावलाच नव्हता, त्याला पाहिजे तसा मेकअप झाला नाही, त्याने कॅन्सल केलाय. हम आपकी अभी बिचिंग करेंगे, पीठ पीछे, याद रखना, कस के बिचिंग करेंगे और आपको बहुत याद करेंगे. आपको पूरे दिन आपको हिचकी लगेगी, अरे क्या हो रहा है, कौन याद कर रहा है, वो हम लोग होंगे लिटरली. आपण आता नाश्ता करायला जाऊयात, ब्रेकफास्ट करूयात आणि मग जाऊ वरती ट्रेकिंगला. काय गौरी, कसं वाटतंय? आता आमचा चहा नाश्ता वगैरे मस्तपैकी झालेला आहे. 2 ऑमलेट पाव जे ह्या दोघांनी खाल्लेत आणि मी एक मिसळ पाव आणि 6 चहा, म्हणजे डबल चहा झालाय. आधी नाश्त्याच्या आधी पण चहा आणि त्याच्यानंतर पण चहा. आणि आता आपण पक्षी बघायला आलोय आणि आपल्या समोर आहे इथे लांडोर.
सो अशा प्रकारे आमचं कर्नाळा बर्ड सँक्च्युरी इथलं जे केजमध्ये जे पिंजऱ्यामध्ये पक्षी आहेत ते बघून झालेले आहेत. लांडोर, लव बर्ड्स आणि आपला पॅरट, पोपट आणि त्यानंतरला एक ससा होता. ससा मस्त होता, झोपलेला बिचारा, पण मला थोडासा तो आजारी वाटला. सो अशा प्रकारे आम्हाला आज बघायला मिळालं. मागच्या वेळेला ज्या वेळेला मी आलेलो त्यावेळेला मला ससा बघायला मिळाला नाही, पण ह्या वेळेला ससा बघायला मिळाला. सो क्यूट आहे. सो अशा प्रकारे आमचं नाश्ता वगैरे झालेला मस्त. 270 मध्ये सगळं अगदी पार पाडलेलं आमचं. 2 ऑमलेट पाव, 1 मिसळ पाव, 3 पाण्याच्या बॉटल आणि 6 चहा, एवढं सगळं 270 मध्ये झालेलं आहे. सो अशा प्रकारे एवढं सगळं आटपून आता 10:30 वाजतायत आणि 10:30 वाजता आम्ही ट्रेक करायला सुरुवात करतोय. आणि हा अशा प्रकारे इकडे दाखव, अशा प्रकारे वरती ट्रेल आहे. सो असंच डोंगरात वरती चालत जाणार आणि 1.5 तासाचं आहे. बघूयात आम्हाला किती वेळ लागतो. सो रेडी गाईज? रेडी, लेट्स गो. लिमलेटची गोळी. लिमलेटची गोळी? अरे मला दिसत नाही. आणि काय होतं? जाडी म्हैस बारीक. म्हैस बारीक झाल्यावर म्हैस नाही वाटणार. रेडी. गई भैंस पाणी में. A few minutes later. अर्धा तास झाला. हिरवे फुफ्फुसा बाहेर, हिरव्याचे लाल निळे झाले, हवा गेली, पंक्चर झाला. बघा बीपी वाढलेला पोर. किती वाढलं आहे रे? नेतो तुला मी हळूहळू धक्का देत. सगळ्यांची पण आमच्या आता हवा गुल झालेली आहे आणि असे आम्ही डोंगर दऱ्यातून कपाऱ्यातून असं चाललोय. बिचारे ऐक गौरी, वरती जाऊ ना. सुरुवातीचा जो ट्रेक आहे ना तो खूपच कठीण आहे, म्हणजे अक्षरशः असा एकदम स्टीफ आहे आणि तो चढायला जवळजवळ 70-80 डिग्री आहे. आणि स्टार्टिंगलाच असं वरती एकदम स्टीप असल्यामुळे ना धाप लागते, थकायला होतं, एनर्जी जाते. सुरुवातीलाच एक्झॉस्ट झाल्यावरती वरती जावंसं वाटत नाही, पण एकदा वरती गेल्यावरती, पाऊण तास चालल्यावरती, हा सर केल्यावरती अगदी इझी होऊन जातो. म्हणजे ट्रेक बाकीचा अगदी सरळ आहे आणि व्यवस्थित आहे, अगदी किल्ल्यावर जाईपर्यंत. सो हाच थोडासा असा टफ स्टीफ असा हा ट्रेल आहे जो जंगलातून आहे. आणि आज एक बरं आहे की ऊन नाही आहे, त्याच्यामुळे सावली आहे मस्तपैकी. सो ट्रेक करायला काय वाटत नाही. त्या बाजूला दिसतंय रे, तिथे जायचंय ना. हा तिकडे. वा रंजन, एक नंबर, सही आहे. इकडे असं जायचंय, हा ट्रेल आहे. हे इकडून असं इकडे फिरत इकडून असं तिकडे जायचं वरती. कुठून आलात रे? आले इथनं जवळ नाही आले. भाषा साताऱ्याची वाटते म्हणून विचारलं. एक नंबर गावाले. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, अशा प्रकारे आम्ही ब्लॉग हा आजचा इथे क्लोज करतोय. आणि सगळेजण हगलेले आहेत, सॉरी सगळेजण थकलेले आहेत आणि हगलेले पण आहेत. हा नाही हगलाय, या थोड्याशा हगल्या आहेत. पण गौरी काय झालं? गौरीचा एक्सपिरियन्स गौरी सांगेल. गौरी काय झालं? काय झालं तुमच्यासोबत? ब्लॉग मध्ये आणि ट्रेक मध्ये पण डेब्यू होता माझा, आणि म्हणून मी हगली जरा. पण फर्स्ट ब्रेक मध्येच मजा आली, खूप मजा आली. ते कसं आहे, पहिल्या याच्यामध्ये सिक्सर मारत नाही कोण, म्हणून 4 मारले. ठीक आहे. तर मुद्दा असं झालेला है कि बात ये है ना, दरअसल जो लोग आए नहीं, जैसे कि हरिता, दिव्यांग और बहुत सारे ऐसे ध्वनि बिनी साउंड भी उन लोग आए नहीं ना, तो उनके लिए हमने ये स्किप कर दिया है. नहीं, हमने 50% कर दिया. उसके बाद हमने सोचा अरे यार नहीं यार, हमने सोचा कि वो लोग आएंगे तो साथ में, तभी वही तो साथ में करेंगे. हमको बाद में रियलाइज हुआ कि भाई वो लोग नहीं तो कैसे कर सकते यार, उन्होंने प्लान किया था. एक्चुअली ये हरिता है
उसके लिए हमने शॉर्ट वाला मतलब शॉर्ट राइड करेंगे, पनवेल के पास में है तो इसलिए इसका नाटक था, उसके लिए हमने शॉर्ट किया, नहीं तो पाली जाने वाले थे। पाली कैंसिल करके, पाली मतलब गणपति वाला पाली, महाड़ के उससे पहले वाला, तो हमने वो स्किप करके ये किया क्योंकि हरिता को आएगा, वो बेचारी वो छोटी बच्ची है, उसको ज्यादा दूर जमेगा नहीं, पता नहीं कितना राइड कर पाएगी। ये बोला नहीं भाई छोटा करते, अब उसने 11th आवर पे लास्ट में कैंसिल कर दिया। अब बताओ क्या करें। अब फिर से प्लान हुआ था, मैडम भी मेकअप करके रेडी थी रात भर से, तो अब आना तो पड़ा ऊपर से, लेकिन मैडम ने अच्छा किया, बहुत अच्छा किया, बहुत अच्छा किया। मतलब प्रैक्टिस नहीं है फिर भी डेब्यू के लिए अच्छा है, लेकिन 50% करने के बाद हमको पता चला कि नहीं भाई थोड़ा और प्रैक्टिस करके मेहनत करके हम बाद में कंप्लीट कर सकते हैं, क्योंकि पहले ही हाँ स्टार्ट में बहुत स्टिफ है, बहुत हार्ड तो है। आपने तो देखा होगा, वीडियो में पता चला होगा। अगर आपने देखा नहीं है वीडियो तो प्रीवियस वीडियो है लास्ट ईयर का, इसी महीने का, आप जाके देख लो, तो उसमें आपको डिटेल्स में पता चलेगा कि कर्नाला फोर्ट की हिस्ट्री क्या है, उसका ट्रेल कैसा है, उसका ट्रैकिंग में आपको एनर्जी कैसे लगती है, आपको इलेक्ट्रोल क्यों लेना चाहिए, इसका इम्पोर्टेंस अभी इनको पता चला होगा। मुझे तो पहली बार पता चला ना। मुझे पहले तो ये सब गिमिक लगता था, ऐसा मार्केटिंग लगता था, इलेक्ट्रॉल नहीं अमृत है, अमृत समझ आ गया कि इलेक्ट्रोल हिट्स हार्ड। तो ये सारी बहुत बातें हैं। एक्चुअली हम थक गए, पसीना पसीना आ गया, हालांकि बारिश थोड़ी सी हुई, लेकिन खुद का ढुकरा भी फोड़ दिया थोड़ा सा, मस्ती ठीक है, मस्ती विस्ती बहुत की हमने, खाना पिया, मजा तो आ गया थोड़ा। अच्छा चिल करेंगे अभी, इसके बाद फिर से राइड कुछ तोड़ू ना तो फिर मेरे लिए क्या ही आउटिंग होता है। हाँ, इसके बाद ये जब लोग आ जाएंगे तब उनके साथ फिर से हम ये कंटिन्यू करेंगे। ये सब सारी बातें नेक्स्ट व्लॉग में आपको देखने को मिलेगी। आई होप ये दोनों भी साथ में होंगे फिर से, और यही व्लॉग हम कंटिन्यू करेंगे उनके साथ। उनको है ना पूरा कंप्लीट करवाएंगे, उनको पता चलेगा कि बाद में स्किप करने का क्या होता है, कैसे होता है। ठीक है, चलो गाइज, थैंक यू फॉर वॉचिंग, बाय बाय। और यहाँ तक देखने के लिए रियली थैंक यू। और मैं आपसे सॉरी बोलना चाहता हूँ, गौरी भी सॉरी बोलेगी क्योंकि ये पूरा ना हो पाया। हम आपको वो इधर सामने से दिख रहा है, लेकिन नहीं यार, पहले में स्टार्टिंग में बहुत हार्ड है, तो वहां पे हम जा नहीं सकते, लेकिन यहाँ से देख सकते हैं। और प्रीवियस वाला मैं आपको यहाँ पे आई बटन दे दूंगा, वहां पे क्लिक करके पूरा वो वीडियो देख सकते हो। कर्नाला फोर्ट का है, कर्नाला बर्ड सेंचुरी का है, बहुत सारे डिटेल्स में है, एक्सप्लोर कर सकते हो। हाँ, फिलहाल अलविदा, गुड बाय, टेक केयर।